सुरुवात कुठून करायची कविता? नमस्कार. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा झालेली सकाळ आणि सगळ्यांना सकाळी गुड मॉर्निंग. तर कसं राहतं की 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे आराला आणि सोनपापडीला जायचं होतं झेंडावंदनला. तर दोघींचं पण आवरून दिलं बघा, किती मस्तपैकी अशा रेडी झालेल्या आहे दोघी पण. आणि कसं लहान म्हटल्याच्यानंतर आणि झेंडावंदन जर म्हणलं ना तर सकाळी लवकर उठायचं, आंघोळ ते करायची आणि लवकर निघायचं शाळामध्ये, कारण की ते दिवस इतका आनंदाचा असतो. तर बघा सोनपापडीचं आणि आराचं पण आवरून दिलं. तर दोघी पण चाललेलं आहे बघा शाळामध्ये. आणि कसं तर बघा ना, मला म्हणजे यांचं आवरून द्यायच्या वेळेस माझंच ध्यान आलं की आम्ही जेव्हा शाळेत जात होतो का, तेव्हा आमची मम्मी पप्पा असंच आम्हाला आवरून देत होतं. आणि मला सोनपापडीचं आणि दीदीचं आवरायचं टायमाला म्हणजे इतकं ध्यानात आलं की 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी झेंडावंदन जरा म्हणलं ना तर सकाळी लवकर उठायचं, शाळेचे म्हणजे युनिफॉर्म घालायचं आणि लवकर रेडी होऊन शाळेत जायचं. तर बघा दिदीला त्यांना तर आज काही झोप पण येत नव्हती, लवकर उठले आमच्या आधी आणि मग मी त्यांचं दोघींचं पण आवरून दिलं. तर त्या गेलेल्या आहे शाळेमध्ये. तर त्याच्यानंतर सकाळचं वातावरण म्हणजे तर इतकं फ्रेश, कारण की ज्या दिवशी आपण जास्त लवकर उठू त्या दिवशी तर एकदम भारी. म्हटलं आज चला श्रावण महिन्यातला पहिला शनिवार होता. मग मम्मीला विचारलं मी का मम्मी आज काय भाजी बनवायची म्हणून. मग मम्मी म्हणली बघ बाई आता काय म्हणजे पोरं तर काय उपवास धरणार नाही म्हणे, पप्पा पण नव्हतं धरणार, मग आम्हालाच ते गेला होता शनिवार. मग मम्मीनी पाय आता काहीतरी कर. आणि ज्या दिवशी जरा बाजार व्हायला असलं ना मग त्या दिवशी तर इतकी पंचायत राहते भाजीची, कारण की भाजीला तर इतकं काही राहतं काय करावं काही सुचन नाही. तर मग आज आता कसं आखाड लागल्यापासून मम्मीना नव्याचं नवीन धरलेलं आहे की जेव्हा आखाड लागतो का तेव्हापासूनच वांग सोडावं लागतं. आणि घरातलं कोणी पण एक जण धरतं बघा ते. तर प्रत्येकाला म्हणजे सासू सासरा असल्याच नंतर तेच धरते. तर आमच्या मम्मीना धरलेलं आहे बघा नव्याचं, कारण की सट होईपर्यंत वांग नसतं खायचं मम्मीला. तर मम्मी धरीत राहते बघा ते. आणि मग मम्मीनी कर मग आज वांग साधं सोपं पण आणि तिघापुरतीच भाजी बनवायची तशी, पण पप्पाला त्यांना वांग इतकं आवडतं ना तिघांना पण. मग म्हणलं चला आज मस्त असं बिना मसाल्याचं वांग बनवूया, कारण की आपलं जे कंटिन्यूस पिवळी भाजी. तर म्हणलं चला लगेच लागेल ते वांग बनवायला. आणि शनिवार म्हणल्याच नंतर कसं मग शेंगदाणे भाजायला टाकली मी. तर शेंगदाणे भाजता भाजता मग लगेच शेंगदाण्याला पण भाजून घेतले. आणि आता कसं 2-3 दिवसापासून किचनमध्ये मीच एकटी स्वयंपाक बनवायला, त्याच्यामुळे थोडीशी फजिती ती. पण मग सकाळी जरा लवकर आवरून घेतला ना तर बरं राहतं. मग मम्मी आता गेलेलं आहे देवपूजा करायला मंदिरामध्ये. मग मम्मी येऊस तर स्वयंपाक होऊन जातो. आणि उपवास धरायची पण एकच मजा खरं श्रावण महिन्यात राहते बरं का. श्रावण जर लागला ना तर लगेच म्हणजे सुरू होते श्रावण शनिवार, श्रावण सोमवार. उपवास धरायची मजा फक्त श्रावण महिन्यातच येते, आताच नाही तर लग्नाच्या आधी पण मम्मी जर त्यांना उपवास असला ना तर आम्ही वाट बघायचो त्या महिन्याची, कारण की जेव्हा श्रावण सोमवार श्रावण शनिवार जर असला ना तर मग फराळा खायला एकदम मजा येते. तर श्रावण शनिवारी म्हणजे शनिवार का धरता, आपल्या भावासाठी चांगले असते ते श्रावण शनिवार, त्याच्यामुळे श्रावण शनिवार धरावं लागते बघा. तुम्ही पण सगळेजण धरीत असाल श्रावण महिन्यातले शनिवार आणि सोमवार तर धरावाच लागते. हाँ लग दे क्या डान्स क्या लागले मग नाही का? मग काल प्रॅक्टिस काय चालू होती? काय काय भेटलं मग? हा का? सोनपापडी तुला चॉकलेट, शंभू तुला तिरंगा भेटला का? शिवला काय भेटलं? बघा आज श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आहे. तर शब्दांना ते पण परतलं बघा. आणि आम्ही सगळेजण बसलेले आहेत आता शब्दांना करायला. उपवास पोरायला पण काय तू इकडून तू इकडून त्यांच्यापासून लांब. तर सगळ्यांना उपवास असतील कारण आता श्रावण शनिवार सगळेजण धरते. सगळे लोक बरं का याला फराळाचं नाही देऊ. सकाळी बिस्किट आणले शाळेत, बिस्किट वाटले बिस्किट कम खाले
शाळेतून बिस्किट कोण यायचे बस बापा. का तुम्ही युनिफॉर्म कोण नाही शंभूला नारळ याच्यात लागले का संपापडे येतात आरती मम्मीकडे या सगळेजण फराळ करायला बेल चाललं का ग? मंदिरात घेऊन आले आणि तुला खायचं प्लेअर बघ सॉरी कोणाची बाय काहीतरी पण शनिवार आला 5 पडायला हा आहे ना पाच शनिवार असते 5च राहते. पहिलं जर शनिवार आला 5 पडते सोमवार आला तर सोमवार 5 पडते शिवला लोकच असतं मला तोपर्यंत उपवास आहे नंतर मग नाही आपण भावासाठी आहे ना भावासाठी राहतो. शनिवार मी तर ऑफिस नाही लांब पण ठेवून देते आलो तो वावरातून आणि आता चहा पाणी पण एवढ्याच झाली तर आता स्वयंपाकाची तयारी करायची होती तर म्हणलं बघू आता थोडंसं कसं आता आज थोडस लवकर आलो तर बघू आता काय भाजीचं याचं म्हणजे नेमकं नियोजन काय होतं ते तर कविताच काय चाललेलं आहे तर कसं आता वावरातून आलो थोडस हातपाय फ्रेश झालो हातपाय धुतले आणि कसं संध्याकाळची वेळ कसं थोडस आणि आज कसं उपवास आहे शनिवार तर पहिला शनिवार आहे तर मग उपवास सोडायला काहीतरी बनावं लागल तर मग वावरातून आले डोकं वगैरे विचारलं ना मग तेवढंच फ्रेश होतं आणि बाकीच्या कामाला मग बघू आता लागायचंय बघू आता कविताच काय चाललेलं आहे हे आवडलाच नाही आज आवड ना हा ना मी तेच म्हणायचं आवडला असं काय बघा चालू हे ऐक ना लोक विसरूच राहिली तर मग आपल्या उर्मिला ताईंनी कमेंट केलेली आहे 1 साइड पग घालून दाखवा म्हणून मग जाऊ द्या त्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा आहे आता तू एवढं डोकं विसरूच राहिली तर दाखवा मग त्यांना घालून ऐकले नाही माझं झालं मग मी तेच म्हणलं आता बघू आता स्वयंपाकाची तयारी करायची होती तर म्हणलं मम्मीला विचारलं काय करायचं काय नाही मला तिचं आवडलं नाही पाहू कविता तू काहीतरी घेणं बसायला म्हणजे मग व्यवस्थित म्हणजे दिसाल ना बघा बघा एक साइड ना म्हणजे असं वाढलेला आहे थोडासा कारण म्हणजे लोक असं पहिले बी असं लग्नाच्या आधी पण आणि केस काय कापले इकडल्या साईडने हा केस कापलेले तितके आणि त्याच केस म्हणजे जितके आपले पटवान साईडने केस वाढेल तितकेच पुढून पुढे वाढेल बघा आणि आता आपल्याला 1 साइड खूप घालून बघा ताई एकदम फक्त विचार करणे एकदम म्हणजे व्यवस्थित विचारून घ्यायचं सगळ्यात मेन कसं केस धुतलेले त्याच्यामुळे एकदम तेल लावलेलं नाही पाहिजे केसांना एकदम सिल्की बघा आणि पप म्हणजे कोणता पण पप असो पुढचा पण किंवा 1 साइड म्हणजे त्याला असं लई पिळा नाही मारायचा म्हणजे मी तो फुगत पण नाही एकदम व्यवस्थित बघा मी तुम्हाला आज म्हणजे मी रोज कंटिन्यू असं डोकरी करते बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कवितानी 1 साइड पग घालून दाखवलेला आहे आणि जास्त काही फुगा नाही एकदम सगळ्यात मेन सिल्की केस ज्यांचे ना तर एकदम मस्त असा पप येतो कसं म्हणजे तेल लावल्यानंतर मी 1 साइड पप येतो तर रोजच्या कंटिन्यू ब्लॉग मध्ये बघते तुम्ही तर आता मी लगेच मी घालून घ्यायला बघा रोजच्या सारखी तर ताईंची बऱ्याच दिवसापासून कमेंट होती की 1 साइड पप दाखवा म्हणून बघा कविताची हेअरस्टाईल आणि साधी सोप्या पद्धतीने वेणी घातलेली चला ताईंची बऱ्याच दिवसाची कमेंट होती तर बघा एकदम साधं सिंपल आणि रोजच्या आणि कंटिन्यू डोकं करते मी असंच तर 1 साइड पण ते कारण मी लग्नाच्या आधीपासून असं डोकं करते आणि एकदम छान दिसतं तर त्या ताईंची पण लई दिवसापासून कमेंट होती म्हणजे चला त्या ताईंच्या कमेंटला उत्तर देऊया ताई खूप कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला आता बाकी चला आता म्हणलं वावरतून आलो आणि चहा पाणी पण झालं तर अजून थोडासा टाइम होता स्वयंपाकाला लागायला तर म्हणलं चला
आपलं साड्याचं कलेक्शन पण दाखवू, कारण की भरपूर ताईंनी कमेंट केल्या की ताई तुमचं साड्या कलेक्शन दाखवा म्हणून. चला आज अश्विन ताईच्या साड्या बघूया. तर 8 दिवसापासून बऱ्याचशा कमेंट येत होत्या, त्याच्यामुळे म्हणलं चला कसा वेळ आहे तर मग दाखवू आहे का नाही. हा मग काय, चला घ्या मग आता एक एक साड्या. कविता सुरुवात चांगल्या साड्यापासून का कोणत्या साड्यापासून बसायची? आता कंटिन्यू जीव घालते त्याला कशाला घेते. आता तर तुम्ही आमच्या ब्लॉग बघितलेच, कंटिन्यू आमचे म्हणजे घासारे घालतो आम्ही त्याने दाखवणार. जुनी आठवण घ्या डायरेक्ट तुमच्या लग्नाच्या. सगळ्याच घ्यायच्या ना ते एक 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 खाली कारण तुमच्या लग्नाच्या मी पण होती, त्याच्यामुळे मग खाली पहिले ठेव. घेऊ. ठेव बाई, कपाट पार असं येऊन गेलं ग, घालायला कधी टाईम पण नाही भेटत. मला टाइम पण नाही भेटत. दादू इथे हा ना, सगळ्यात मेन आता प्रत्येक सगळ्या ताईंना आता माहितीच आहे, कोणता बी फंक्शन असो आपल्याला अलगच साडी पाहिजे राहती. त्याच्यामुळं आपण कसं प्रत्येक वेळेला अलग 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 साडी घेतो पण, आणि सगळ्यात मेन घालायचं बी हे राहत आपलं. हे बघा आपल्या डेली वेअर साठीच्या साड्या इकडे मी साईडला ठेवलेल्या आहे, आणि ज्या एकदम याच्यातल्या एक अगोदरच्या तर त्या साड्या मी आता दाखवतो तुम्हाला. जे पहिले कर ते घ्यायचे. हे काय सगळं घेते ना. आमच्या लग्नाच्या आधी पहिले अशा वरच्या सारख्या. पहिल्या इतक्या वर्कच्या साड्या होत्या ना का बस. आणि सगळ्या घेते. बघा म्हणजे आपल्याकडे कसं राहतं, कोणता पण कार्यक्रम असो आपण लगेच साडी इकडे जरा म्हणजे सासरला जर कार्यक्रम असला तर आई वडील म्हणलं लगेच आयर सांगतो की आम्हाला आयर घ्यावं लागत. आणि बघा आणि आपली साडी म्हणजे अगोदरच आपल्याला हे माहित राहतं का आपल्याला कोणती साडी घ्यायची कोणती नाही, की नाही. आता या साड्या आहे ना आपल्या डेली वेअरच्या आहेत, तर त्या आता आम्ही तुम्हाला म्हणजे दाखवायची काही गरज नाही, कारण आपण जेव्हा रोज घालतो ना, कधी कधी कुठे जायचं असलं तर या साड्या दाखवत, ज्या आपल्या म्हणजे चांगल्या आहेत तेवढ्या साड्या दाखवणार आहे. आता सुरुवात कुठून करायची कविता? सुरुवात का कोणत्या साडीपासून करावं काहीच कळा नाही, पण जरा फायनली तुमच्या लग्ना साडीपासूनच करा. बघा सुरुवात आता कविताच म्हणणं की लग्नाच्या साडीपासून दाखवायची. तसं तर कुठं म्हणजे बघायला वेळ होता साडी. पाहिजे सगळं तसंच त्याच्यात, ब्लाऊज पेटीकोट पेटीकोट ते सगळं. लग्नाची साडी म्हणजे काय विषय. बघा माझ्या लग्नाची साडी, तर तेव्हा तर काय आपले व्हिडिओ नव्हते त्याच्यामुळं, आणि मी अल्बम पण दाखवला आपण, आहे ना कविता. आणि इतकी जड साडी का नंतर घालायची म्हणजे इच्छा सुद्धा होत नाही, कारण ज्या दिवशी म्हणजे लग्ना दिवशी घातली तर इतक्या पिना लावून पार म्हणजे इतकं हे आलतं ना. कधी घालावा बघ ना किती भारी. पहिले या साडीला काय नाव होतं? हिला का दुल्हन साडी म्हणते ना. पाय ना पदर किती म्हणजे किती भारी, एकदम भारी हो, मस्त. घालना एखादी दिवशी साडी. ब्लाऊज बघा माझ्या लग्नाची साडी आहे, तर दुल्हन साडी, आणि एकदम भारी वाटती. बघू आता एखाद्या दिवशी घालून. बघा ना. तर चला ही झाली आता माझ्या लग्नाची, आणि आता दुसरं दाखवते. बघ ताईच्या लग्न साडी पण इथंच आहे, ताईने आणली होती एकदा, आणि ताईचा शालू आहे. शालू इथे बघा शालू पण एकदम भारी म्हणजे साडी जास्त चालत बघा शालू आहे, तर तो पण मस्त आहे, मस्त छान आहे. पूर्ण पदर पूर्ण भरलेला आहे, भारी ना एकदम भरीव काम पूर्ण, आणि आतमधून पूर्ण असे बुट्टे आहे बघा. आमची डिझाईन आमची डिझाईन बघा एकदम छान आहे. तेव्हा शालूची जास्त फॅशन होती. बघा ही ताईच्या फळाची साडी आहे, पैठणी, तर एकदम मस्त अशी. आमच्या साखरपुडे चांगली घातली. हा एकदम भारी असं पदर बघा. आणि पैठणी साडी म्हणल्यावर एकच नंबर, सगळ्या ताईंच्या म्हणजे एकदम आवडतीची साडी राहती पैठणी साडी. तर बघा किती छान आहे, कलर पण एकच नंबर आहे. बघा ही माझ्या साखरपुड्याची साडी आहे, आणि साखरपुड्याला कसं
लाल रंग म्हणजे एकदम म्हणजे सगळ्यांचाच फेवरेट राहतो. तर बघा माझी साखरपुड्याची आहे. ही किती पण छान मस्त आहे. आहे. मस्त आहे ना. मनीच आहे. पूर्ण मनी आहे ना. चला आता मी ना बाकी साड्या फक्त आता आहे ना काही खोलून नाही दाखवत, तसेच दाखवत आहे. हा मग काय ही कायची लाल कलर ही माझी कशाची इकडे? लग्नाच्या अगोदरची ती साडी म्हणजे आपल्याला शिमगा नाही लागत का, शिमग्याच्या टायमाची. आणि हा पॅटर्न पहिल्यांदा लई चालत होता, पहिल्यांदा लय चालत होतं पॅटर्न. वर्क पॅटर्न. तर आता म्हणजे जास्त करून कोणी जास्त घालत नाही. आता कसं एकदम साधे सिंपल साड्याच येतात. आणि ही माझी लग्नाच्या आधीची संक्रांतीची आहे. माझं लग्न याच्यामध्ये ठरलं होतं, दिवाळीचा समजा झाली तेव्हा, आणि एप्रिल मध्ये होता ना. मग सगळ्या सणाला साड्या द्यावं लागतात आपल्याकडे. जेव्हा राहतात मग तेच पहिले ना मग पंचमी असो नाही तर मग शिमगा, होळी, संक्रांत. तर ही बघा ही ती साडी आहे संक्रांतीची. बघा ताई, तर म्हणजे एक एक साडी तुम्हाला दाखवताचे की कोणती साडी कशाची आहे, कोणती साडी कशाची. ही ही कशाची पार्टनर ताई? ही का एका संक्रांतीलाच घेतलेली ती. लग्न झाल्याच्या नंतर. हा लग्न झाल्याच्या नंतर मम्मीने आणली होती. पार्टनर साडी बघा, Partner 2 कलरची. तर ताई नक्की कमेंट करून सांगा की ताईची कोणती साडी भारी आहे आणि कोणती तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली म्हणून. बघा आता ही पैठणी आहे, तर हिला मी काही खोलून दाखवत नाही, फक्त दाखवते असं म्हणजे. हे बघा लाल कलरचा ब्लाऊज त्याच्यामध्ये. आणि जास्त काही वेळ नाही त्याच्यामुळे मी काही खोलून नाही दाखवते. ही बघा सोनपापडी झाली का तेव्हा घेतली ती साडी. पूर्ण काठ एकदम मोठा आहे, ब्रॉड. ही साडी घातलीच तुम्ही कशी तर वेळेस? हा तर कितकं आता एक रिपीट होतेच ना. गेलतो आपण हा? तेव्हा घातली होती. हा साड्या कितकं रिपीट होत्यात ना. ही कशी साडी ताई फुल स्लीव? ही का ही माझ्या लग्नाच्या अगोदरची साडी आहे. मी मामाच्या घरी गेले होते ना, तर माझ्या मामाने घेतलेली होती मला. मला ही साडी इतकी आवडती का बस. इतकी छान साडी बघा. घाला ना तुम्ही मग काय आणि पंचमीला घाला ना. पार्टनर आहे तर हा पदर आहे. आणि पूर्ण खालच्या साईडला बघा पूर्ण नेटची साडी. इतकी छान साडी ही का बस. पंचमीला हीच घाला ताई तुम्ही मग. बघू ना बघा. आणि पदर फक्त त्याचा अलग आलेला आहे, तर गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे. आणि कॉफी कलरची साडी बघा. आणि त्याच्यावर ब्लाऊज पण फुल स्लीवचं शिवलेलं आहे. हे बघा इतकं छान वाटतं ना की बस. हे सगळं पण मोठं. कविता ही साडी ओळखती तू? लक्षात ऐक तुझ्या, लक्षात ऐक तुझ्या पण कधी गेलो ती साडी. लक्षात आहे तुम्ही नंतर सांगितलं होतं ना. बघा कविता त्यांच्या लग्नाला माझी मम्मी त्यांनी घेतलेला आहे रे. तर ह्या साडीचा कलर मला इतका म्हणजे इतका आवडलेला आहे. आणि याच्यावर लाल कलरचं ब्लाऊज आहे. तर तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बघितला असं ही साडी मी 2-3 वेळेस घातलेली आहे. 2-3 वेळेस घातली. तर इतकी छान आहे बघा. एकदम लाईट कलर आहे आणि एकदम हलकी पण आहे, म्हणजे वजनाला घालायला पण एकदम छान चोपून दिसते बघा. त्याची बॉर्डर एकदम मस्त आहे. आणि ही साडी मी ऑनलाईन घेतली होती, ऑनलाईन घेतलेली ना. नेटची Blouse बघा. नाही शिवला ना. ब्लाऊज नाही शिवलेला. ही पण इतकी छान आहे. म्हणजे त्याचा एकदम फिरता कलर आहे. बघा ताई मी आणि मी म्हणजे म्हणता येईल आम्ही दोघी तिघींना पण संगत ऑनलाईन केलंय साड्या या. तर माझ्या पण असाच कलर, फक्त माझा लाल कलर आहे ना. तुमचा कॉपी कलर माझा copy color. म्हणता येईल माझं सेम लाल कलरची. खालच्या साईडला एकदम अशी झालर आहे मस्त. झालर ते ना. मी अजून ब्लाऊजच नाही शिवला त्याच्यावर. मी शिवला, आम्ही दोघींनी पण घातले म्हणता येईल पण मी पण. आणि ही मी एक माझी आहे का कधी साडी ही लग्नाच्या आधी साडी माझी ही. हा ना. तर घालायला पण एकच नंबर आणि इतकी छान दिसते ना. पूर्ण प्लेन आहे, फक्त खालच्या साईडला एवढी बॉर्डर आहे बघा. इतकी सुंदर वाटते ही साडी घातल्याच्या नंतर. एकदम काहीतरी वेगळंच म्हणजे भारी वाटते एकदम. ही बघा माझ्या हळदीची साडी. तर हळदीला कसं एकदम मस्त भारी लागते साडी पाहिजे असती. आणि सगळ्यात मेन ताईंना कोणत्या पण ताई असो हळदीला छानच साड्या म्हणजे कसं फोटो काढायला भारी वाटतं. तर बघा माझी हळदी साडी आहे, त्याची बॉर्डर पण एकदम मस्त आहे अशी.
आणि ही साडी तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये बघितलेलीच आहे. आपण ताईच्या घरी म्हणजे म्हणतायची घरी पहिल्यांदाच गेलो होता आपलं माझं तर- लग्न झाल्याच्या नंतर. तेव्हा आम्हाला ताईंनी घेतलेल्या या साड्या. दोघीला आपण सेम घेतलेलं आहे, दोघीच्या पण बघितलंच असेल ब्लाऊज मध्ये. याला याची आंब्रेला बाई शिवलेली आहे, तुम्ही आता बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बघितलेले आहे. आणि कसं आता प्रत्येकाकडेच एकदम अलग अलग व्हरायटी साडी राहते प्रत्येक ताईंकडं. तर बघा हे आपण पैठणी आहे अलग अलग, आणि जे आपल्याला डेली वेअर साठी लागतात कुठं निघलं म्हणजे मग घालायला तर एकदम भारी वाटण्यासाठी. ही एक बघा, ही पण हा कलर. आणि कसं नवरात्रीत आपल्याला 9 कलरच्या साड्या पाहिजे राहत्यात, तर मग कसं अलग अलग घेतल्या ना की मग लगेच ज्या दिवशी जो कलर आहे का ते घालायला. तुमची माझी एखादी वेळेस सेम साड्या सेम साडी बघा. कविता आणि मी आम्ही दोघींनी म्हणजे सोबत घेतलेल्या आहे, म्हणजे कविता तिकडे घेतल्या दिवाळीला घेतली पण मी तिकडे घेतली आणि ताईंनी इकडं. तर आकाशी कलर आहे स्काय ब्ल्यू, तर एकदम छान आहे बघा. त्याच्यावर पिंक कलरचा ब्लाऊज आहे. आणि ही एक राखाडी कलरची, कसं नवरात्रीमध्ये राखाडी कलर असल्यावर साडी घालायला बरं राहती, तर मग कोणी घेतलेली साडी ताई? काकीने घेतलेली. काकी घेतली. हा, फक्त पदर अलग आहे आणि खाली डिझाईन आहे घागरा टाईप. त्याच्यावर पण राखाडी ब्लाऊज आहे. ब्लाऊज आणि ह्या दिवाळीची साडी तर नेटची कविताची आणि माझी सेम बघा. एकदम वजनाला पण एकदम हलकी आणि दिसायला तर एकच नंबर कलर. या वर्कच्या साड्यामध्ये हा नेट टाईप राहते ना, हलक्या राहते एकदम एकदम भारी बघा. घालायला तर एकदमच भारी राहते. ही साडी मला सगळ्यात जास्त आवडते. जेव्हा दुकानात गेल ना तेव्हा तर म्हणजे बघितल्या इतकी भारी वाटली ना बघा, किती मस्त आहे. आणि त्याच्यावर जर एक तर सगळ्यात मेन ही जी बॉर्डर आहे का त्याच्यावर सगळ्याचे जास्त पैसे बघा. एकदम मस्त आहे साडी. संध्याकाळच्या लाइटिंग मध्ये इतकी भारी वाटते ना. मग पूर्ण साडीला डिझाईन आहे. चला आता कोणत्या राहिल्या कविता? आता बऱ्याचशा राहिल्या असतील. घालतो त्याच राहिलेलं आहे. ठीक आहे, आता ही एक नेटची आहे. आता बघू ह्या पण म्हणजे बऱ्याचशा बघितल्या आहे का नाही. हा म्हणते ताईची ना. आणि ह्या पहिल्या अशा होत्या ह्या साड्या. पहिल्या साड्या म्हणतायची तुमची नाही माझीच आहे. ताईकडे पण आहे अशीच अशा साडी. हा, असंच बैल लई जड आहे, ती घालावं नाही वाटत नाही का. आणि ही सोनपापडीच्या टायमाची 7व्या महिन्याची साडी बघा. कसं मी पण साडी वापरत दोघींना ताई. हा छान ही पण त्याच्यावर ब्लाऊज नाही, म्हणजे मी ब्लाऊज शिवलेलाच नाही. बघ ब्लाऊज पीस तसं जाग शिवीन आता त्याचं पण ब्लाऊज बघा. एकदम छान ही पण एकदम वजनाला पण आहे. एकदम भारी मस्त. तर अजून भरपूर साड्या राहिलेल्या आहे दाखवायच्या, पण कसं मला आज चला सगळ्या त्यांची कमेंट होत्या, मग त्या कमेंटला उत्तर पण देऊ. कविताची साडी आहे लाल कलरची. कविता तुझी साडी कविता नेटची, ही पण मस्त साडी एकदम छान आहे. तर बघा ना, आता मी जेवढ्या साड्या दाखवतो तेवढ्या दाखवल्या, अजून बाकी बऱ्याचशा आहे. पण मग ज्या साध्या सिंपल मधल्या ज्या आपण डेली वेअर साठी वापरतो तर या थोड्या चांगल्या मधल्या होत्या त्या दाखवल्या. तर कशा वाटल्या साड्यांचं आमचं कलेक्शन आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता बाकीचं आवरून घ्यावं लागणार, स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे.